वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना पाठिंबा देण्यावरून मराठा क्रांती मोर्चामध्ये 2 गट आहेत. पाठिंबा देताना मनोज जरांगे पाटील यांना विचारून दिले का? वंचितचे उमेदवार तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांचा हा सवाल आहे. जे कधी मराठा आंदोलनात आलेच नाही, त्यांचा काय संबंध? मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे मी हमी पत्राच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना देणार आहे. सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता, असंही ते यावेळी म्हणाले. आज सकाळी मी मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 100 रुपयाच्या स्टॅम्पवर समाजाला प्रतिज्ञापत्र हमीपत्र लिहून दिलं की सकल मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. सगळे सोयऱ्याचा GR हा अधिकृत झाला पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये मी इथून मागेही 15 वर्ष चळवळीत होतो, चळवळीत काम केलं. प्रत्येक आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील सगळ्या आंदोलनांमध्ये 100% हजेरी लावणारा मी मराठा तरुण आहे. आणि मी हमी देतोय की मी खासदार झाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या ज्या मराठा योद्धा जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत त्यांच्यासोबत राहील असा 100 रुपयाचा स्टॅम्प मी सकाळी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला आव्हान केलं. आणि त्यानंतर राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनात मराठा समाजातील काही 8-10 डोक्यांनी शिवतीर्थावर पत्रकार परिषद घेत त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जेव्हा आंदोलन चालू होतं त्यावेळी जे लोक या ठिकाणी आले आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. त्या चंद्रकांत बनकरांना मला विचारायचं आहे, तुम्ही झोपेत होता का? करण गायकर त्या आंदोलनात कुठे होते? समाजाचा आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं केले तुम्ही माझ्या सोबत होते. अरे समाजाला विकायचा धंदा तरी करू नका ना. सकल मराठा समाजाचा पाठिंब्याचा प्रश्न येतच नाही. मी समाजाला आव्हान केलं का मी काम करतोय, समाजाने मला मतदान करावं, पाठिंबा मागितला नाही. पण तुमची समाजातली ओळख काय आहे? तुम्ही चळवळीत कधी आले? अहो तुम्ही वयाने मोठे आहात चंद्रकांत बनकर. मी 16 वर्ष समाजाचा आंदोलनातला कार्यकर्ता आहे. आणि या ठिकाणी मी निवडणूक लढत असताना आतापर्यंत सकल मराठा समाजाचा पाठिंबा आपण कधीही कुठल्याही उमेदवाराला दिला नाही. असं असताना तुम्ही त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा खोटा फोटो वापरायला लावला. जरांगे पाटलांचं नाव घेतलं. ठीक आहे, तुम्ही ते नाव घेऊ शकता, पण ते जरांगे पाटलांना विचारून घेतलं का तुम्ही? या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांनी समाजाला द्यावी. त्याच्याही पलीकडं सकल मराठा समाजाचा पाठिंबा जर कुठल्या पक्षाला कुठल्या उमेदवाराला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी जाहीर मेसेज टाकणं गरजेचं आहे. सकल मराठा समाजाची त्या ठिकाणी बैठक घ्यायला पाहिजे. इथून मागे जशा बैठका होतात तशी बैठक घ्यायला पाहिजे होती. त्या बैठकीमध्ये समाजाला विचारायला पाहिजे होतं की बाबा समाजाला कोणाबरोबर जायचंय, समाजाची भूमिका काय आहे. अशी चोर भामट्यासारखे कुठंतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकात बसायचं. अरे पवित्र ते स्मारक आहे. त्या ठिकाणी नानासाहेब बच्छावांनी उपोषण केलं, त्याला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला, आपण सगळे त्याच्यात सहभागी झालो. चंद्रकांत बनकर त्या ठिकाणी तुम्ही बसून इतका खोटा धंदा कसा करू शकता? समाजाला विकण्याचं काम चंद्रकांत बनकरांनी करू नये. लोकसभेचे अपेक्षित उमेदवार विशाल पाटील यांनी माझा दोस्त दिलदार आहे, मला आता शत्रूकडे बघावं लागत नाही, मी शत्रूकडे लक्ष देत नाही, माझे मित्र दिलदार आहेत आणि ते माझ्या मदतीला येणारच होते. हे आता 4 तारखेला दिसेल. आता आमची दोस्ती तुटायची नाही. माझं विमान आमच्या पायलटन दिल्लीमध्ये लँड केलेलं आहे. संजय राऊत यांनी सांगली दौऱ्यावर विश्वजित कदम हे विशाल पाटील यांचे पायलटन असून ते त्यांचे विमान गुजरातला घेऊन जाऊ नयेत असं सांगितलं आहे. संजय काका पाटील यांना आता पराभव दिसू लागला आहे. संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्यानं ते आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांनी अनेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. परंतु भाजपमधील कार्यकर्त्यांनी कोणाला मतदान करायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. संजय काका पाटीलांनी ज्यांना धमक्या दिल्या आहेत त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असून त्यांना घाबरण्याची गरज नाही. राजाराम बापू पाटील गेले त्याच वेळी दादा घराण्याकडून हा वाद संपल्याचं वसंतदादा यांनी सांगितलं होतं. परंतु काही जणांना हा वाद तेवत ठेवायचा असेल तर त्यांनी खुशाल ठेवावा.
आम्ही त्यांना घाबरत नाही. त्यांच्याकडून आम्ही या निवडणुकीत कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. आम्ही विरोधकांकडून अपेक्षा ठेवत नाही. आमचे मित्र दिलदार आहेत. आमचा पक्ष हा पूर्णपणे माझ्या पाठीशी राहिलेला आहे. विश्वजित कदम हे भावी मुख्यमंत्री असून ते देशाचे काँग्रेसचे नेते आहेत. महाविकास आघाडीमध्ये विश्वजित कदम हे एकटे नाही, त्यांच्या पाठीशी संपूर्ण सांगली जिल्हा आणि दादा घराणे देखील आहे. विश्वजित कदम आणि आमची दोस्ती कधीही तुटायची नाही. विश्वजित कदम आमचे नेते असून भविष्यात ते सांगतील त्याच मार्गावर मी जाईन. अपक्ष म्हणून जरी निवडून येणार असलो तरी मी काँग्रेसचीच बांधिलकी आहे. विश्वजित कदम यांच्या मार्फत काँग्रेस जो आदेश देईल तोच आदेश मी पाळीन, असं काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले आहे. काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव होतो. त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत. त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात, कसं काय करायचं, काय झालं. ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं निदान 4 तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा 4 तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माजी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही. म्हणून आता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा. ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची आखरी खासदार म्हणून प्रेस आहे. तर तेवढं त्यांना समाधान झालं, बोलू दे. पण त्याच प्रेसमध्ये सुद्धा त्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला. निष्कारण डॉक्टर विश्वजित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. पण मी तुम्हाला सांगतो की विश्वजित कदम एकटे नाहीत. विश्वजित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता, कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे. हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे. भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही. मला तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला. त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून ह्यांनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे. त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं. पण त्यांनी का करावी आणि कोण करेल. कोण कुणाशी बांधील नाही आहे, कुणाचा ह्यात संबंध नाही. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या, म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय, फक्त काँग्रेस नाही, काँग्रेसबरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील, आपचे काही लोक असतील, सगळ्या विचाराच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल. हे बघा, त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात ह्याच्याशी माझा विषय नव्हता. मला सामान्य मतदार त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला. हे शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण काका तरी त्यांच्या पक्षाशी कधी एकनिष्ठ होते. काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या सुद्धा विरोधात जात असताना, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, या निवडणुकीत सुद्धा आतून एका बरोबर आणि बाहेरनं एका बरोबर दिसायचे. गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे 2.5 वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यांना माहीत आहे. आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू, कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल, कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल, मला माहीत नाही. पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती, त्यांची संस्कृती दाखवते. मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही. माझी संस्कृती मला ते शिकवत नाही. मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो, कुणी कसं काम केलं, निवडणूक संपलेली आहे. मी सगळ्यांचा खासदार, प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे. पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत, ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो, प्रेमाची असो, ही आघाडीच्या सगळ्या लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षीचं राष्ट्रीय डेंग्यू दिनाचं घोषवाक्य, समुदायाच्या संपर्कात राहा, डेंग्यूला नियंत्रित करा.
हे आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अधिपत्याखाली मनपा सिडको N8 रुग्णालय येथे डेंग्यूबाबत जनजागरण हेतू डेंग्यू जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले। यावेळी हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या। डेंग्यू विषयक कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमात 50 ते 60 नागरिक उपस्थित होते। यामध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवनशास्त्र वेत्ता डॉक्टर अर्चना राणे यांनी डेंग्यू आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती दिली। श्री मिलिंद जबंगी कीटक संहारक यांनी डासांच्या जीवनचक्राबाबत माहिती दिली व कोरडा दिवस पाण्याबाबत आवाहन केले। त्यानंतर डेंग्यू प्रतिज्ञा घेऊन डॉक्टर मेघा जोगदंब इंचार्ज आरोग्य अधिकारी सिडको N8 रुग्णालय यांनी कार्यक्रमाचा समारोप केला। तसेच मनपाचे सर्व आरोग्य केंद्र व सर्व मलेरिया झोन क्रमांक 1 ते 10 मध्ये डेंग्यू प्रतिज्ञा घेऊन डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी दिली आहे। 16 मे हा आपण राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करतो। यामध्ये आपण विविध उपक्रम राबवतो। आज आम्ही सिडको N8 रुग्णालय येथे डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी डेंग्यूबाबत एक प्रदर्शन आयोजित केलं होतं। त्याशिवाय आम्ही तिथे डेंग्यूबाबत प्रतिज्ञा घेतली आणि तिथे जमलेल्या नागरिकांना आम्ही डेंग्यूबाबत माहिती दिली। यामध्ये जे आहे की मुख्यत्वे करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आम्ही नागरिकांना की स्वतःची काळजी, वैयक्तिक काळजी कशी घ्यावी, तसेच आपल्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता कशी राखावी याबद्दल आम्ही मार्गदर्शन केले। तेथे आम्ही त्यांना डेंग्यूची एक प्रतिज्ञा पण घेतली आणि त्याबद्दल आम्ही त्यांना आजचं जे मुख्य उद्देश होता की डेंग्यूबद्दलची माहिती आहे ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी हा उद्देश होता। आणि यामध्ये जे आहे यावर्षीचं घोषवाक्य आहे की समुदायाच्या संपर्कात राहा आणि डेंग्यूवर नियंत्रण करा। तर आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन केलं की तुमच्याकडे जी आहे परिसर स्वच्छता ठेवा, नंतर घरांमध्ये खिडक्यांना जाळ्या बसवा, जे काही पाण्याची भांडी आहेत जर त्यांना झाकण नसतील तर तिथे त्याला कपडा बांधा किंवा त्याला पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसवून घ्या। याशिवाय आम्ही त्यांना जे डास उत्पत्ती स्थानं आहे की जसं गच्चीवरचे भंगार साहित्य, निकामी पडलेले भांडे, टायर्स, नारळाच्या करवंट्या यामध्ये सुद्धा जर ते तसेच ठेवले तर पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी जमून ते डास उत्पत्ती स्थानं निर्माण होतात, तर ते पण त्यांची पण साफसफाई करून ते निकामी करण्यास सांगितले। याशिवाय प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक पातळीवर जी आहे स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांनी मच्छरदाणीचा वापर करावा, मग मच्छर प्रतिबंधात्मक डास उदबत्त्याचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, घराच्या भोवती जर पाणी साठलेलं असेल तर ते वाहते करावे आणि आमचे जे कर्मचारी आहे मलेरियाचे जे घरोघरी जाऊन अबेट टाकण्यासाठी येतात त्यांना सहकार्य करावे। याशिवाय ज्यांच्याकडे कुठे मोठे हौद टाके असतील त्यांनी गप्पी मासे जे आहेत ते टाकून घ्यावे की ते जे गप्पी मासे आहेत ते अंडी जी देतात डास त्यांचं ते नष्ट करतात। तर अशा प्रकारे त्यांना आम्ही माहिती दिली। याशिवाय आम्ही तिथे हस्तपत्रिका वाटप पण केल्या आणि सर्वांना सगळ्यात शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही प्रतिज्ञा घेतली।